हॅलो, मी लक्ष्मीकांत पांचाळ, लक्ष अकॅडमी देगलूर. आज आपण पायथागोरस थेरममधील पायथागोरियन ट्रिपलेट एक छोटंसं टॉपिक बघणार आहोत. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ 3 नंबर्स और सेट ऑफ 3 नंबर्स. मग ते 3 नंबर्समध्ये 3 नंबरमध्ये कोणता तर मोठा असते की नाही रे, लार्जेस्ट नंबर. म्हणजेच पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय? स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल, म्हणजे हा इक्वल असेल म्हणजे काय? द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स, स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स. मग 2 नंबर्स. मग आपल्याला फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊन बघूया. एक्झाम्पल जर घेऊन आले आपण, एक्झाम्पल काय घेऊ मित्रांनो? 12, 5, 13. 12, 5, 13 या नंबरमध्ये जर बघायला गेले आपण, हा असेंडिंग ऑर्डर असू शकते, डिसेंडिंग ऑर्डर असू शकते, किंवा असेंडिंग पण असू शकते, डिसेंडिंग पण असू शकते. मग याच्यात जर आपण पायथागोरियन ट्रिपलेट आहेत की नाही, 3 नंबर जर बघायचं असेल तर लार्जेस्ट नंबर काय आहे त्याचा स्क्वेअर करून घ्या. सगळ्यांचा स्क्वेअर करा. पहिला 13चा स्क्वेअर किती? 169. आणि नंतर कशाचा स्क्वेअर मित्रांनो? 12चा स्क्वेअर. 12चा स्क्वेअर किती? 144. आणि 5चा स्क्वेअर किती मित्रांनो? 25. मग लार्जेस्ट स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर काय आहे मित्रांनो? 13चा स्क्वेअर किती आहे? 169. इक्वेशन नंबर 1 द्यायला. पुन्हा काय म्हणलंय? सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स. रिमेनिंग 2 नंबर्स कोणते आहेत? 12 आणि 5. 12चा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर सम. 12चा स्क्वेअर किती आहे मित्रांनो? 144. 5चा स्क्वेअर किती आहे मित्रांनो? 25. मग यांचं जर सम केलं तर यांचे सम किती येते मित्रांनो? 169. इक्वेशन नंबर 2. जर इक्वेशन 1 आणि 2 जर कंपॅरिझन करत असाल आपण, तर हा 169 म्हणजेच RHS काय आहे मित्रांनो? इक्वल आहे. म्हणजेच LHS पण इक्वल होती की नाही? म्हणजेच फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2, फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2, मग हा काय आहे? 13चा स्क्वेअर हा इक्वल आहे कशासोबत मित्रांनो? 12चा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर. म्हणजेच द 3 नंबर्स, कोणते 3 नंबर्स? 13, 5, 12 आर पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणता येते आपल्याला. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजेच मित्रांनो काय बघले आपण? 3 नंबर जर दिले, ग्रुप ऑफ 3 नंबर्स, तर बिगेस्ट नंबर लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर काढल्या. लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर किती आहे? 169. मग अदर 2 रिमेनिंग नंबर्स, 2 रिमेनिंगचं काय आपण घेतलं? स्क्वेअर घेतला. त्यांचा स्क्वेअर किती? 144 प्लस 25. यांचा सम किती? 169. मग इक्वेशन 1 आणि 2 जर कंपॅरिझन केला, RHS इक्वल आहेत. म्हणजेच LHS इक्वल होतात की नाही मित्रांनो? LHS इक्वल झालं म्हणजे ते 3 नंबर्स काय आहेत मित्रांनो? पायथागोरियन ट्रिपलेट आहेत. ओके. मग आता दुसरा क्वेश्चन बघूया. दुसरा क्वेश्चन काय मित्रांनो? 15, 17, 8. 3 नंबर्स. हे पण असेंडिंग नाहीत, डिसेंडिंग नाहीत, म्हणजे मिक्सर आहेत. म्हणजेच आपल्याला 15चा स्क्वेअर घेतला आपण. 15चा स्क्वेअर किती मित्रांनो? 225. आणि 17चा स्क्वेअर किती मित्रांनो? 289. राईट. अजून पुन्हा 8चा स्क्वेअर किती मित्रांनो? 64. आपल्याला काय बघायचं मित्रांनो? स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, म्हणजेच मोठ्या संख्येचा वर्ग. मोठा संख्या कोणती आहे मित्रांनो? स्क्वेअर लार्जेस्ट नंबर 17. 17चा स्क्वेअर किती मित्रांनो? 289. हा इक्वेशन नंबर 1. पुन्हा अजून आपल्याला 2 संख्यांची बेरीज, म्हणजेच उरलेल्या 2 संख्यांची बेरीज. उरलेल्या 2 संख्या कोणत्या आहेत? 15चा स्क्वेअर आणि कितीचा स्क्वेअर मित्रांनो? 8चा स्क्वेअर. 15चा स्क्वेअर किती मित्रांनो? 225. आणि 8चा स्क्वेअर किती मित्रांनो? 64. यांचा सम जर केला, 5 प्लस 4 किती? 9. आणि 2 प्लस 6 किती मित्रांनो? 8. 2 ला 2. हा इक्वेशन नंबर 2. मग आपण जर कंपॅरिझन केल्या फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2, RHS इक्वल आहे. म्हणजेच LHS इक्वल असते की नाही मित्रांनो? असते. फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2, मग इक्वेशन नंबर काय रे? RHS LHS 17चा स्क्वेअर इज इक्वल 15चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर. म्हणजेच हे तिन्ही संख्या काय आहेत मित्रांनो? गिवन 3 numbers 15, 17 and 18. 17 and 8 are Pythagorean triplet. Pythagorean triplet. ओके मित्रांनो. मग आता आपण तिसरा क्वेश्चन मग थर्ड क्वेश्चन बघणार आहोत आता मित्रांनो. याच्यातला थर्ड क्वेश्चन काय रे?
24, 10, 25. लार्जेस्ट नंबर काय आहे मित्रांनो 25. मग सगळ्यांचे स्क्वेअर लिहून घेऊ एकदा. 24 चा स्क्वेअर किती मित्रांनो 576 आणि 10 चा स्क्वेअर किती मित्रांनो 10 चा स्क्वेअर 100 आणि 25 चा स्क्वेअर किती मित्रांनो 625. मग लार्जेस्ट नंबर कोणता आहे मित्रांनो 25. म्हणजेच 25 स्क्वेअर इज इक्वल टू 625. इक्वेशन नंबर किती मित्रांनो 1. मग पुन्हा रिमेनिंग 2 नंबर्स कोणते कोणते रिमेनिंग 2 नंबर्स आहेत 24 आणि 10. 24 चा स्क्वेअर प्लस किती मित्रांनो 10 चा स्क्वेअर. 24 चा स्क्वेअर किती 576 आणि 10 चा स्क्वेअर किती मित्रांनो 100. या दोघांचा जर सम केल्या ही 676 होते. इक्वेशन नंबर 2. जर कंपॅरिझन केल्या RHS 625 आहे आणि इकडे कुठे किती आहे मित्रांनो 676 आहे. म्हणजेच फ्रॉम इक्वेशन 1 and 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 हा कोणता रे स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर 25 स्क्वेअर रिमेनिंग 2 नंबर्स कोणतं 24 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर हे इक्वल आहे का मित्रांनो इक्वल नाही. म्हणजे इक्वल नाही म्हणजे द 3 नंबर्स कोणते कोणते मित्रांनो 24, 10, 25 आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. हा मित्रांनो पायथागोरियन ट्रिपलेट. ओके. मग फोर्थ क्वेश्चन एक पाहणार आहोत आपण. फोर्थ क्वेश्चन काय नंबर्स आहेत मग ग्रुप ऑफ नंबर 61, 60, 11. मग लार्ज स्क्वेअर सगळ्यांचे स्क्वेअर घेऊन टाका. 61 चा स्क्वेअर 61 चा स्क्वेअर काय येते मित्रांनो 3721. मग 600 चा स्क्वेअर 60 चा स्क्वेअर 60 चा स्क्वेअर किती मित्रांनो 6 चा स्क्वेअर 36 आणि 10 चे किती 0 20 स्क्वेअर असल्यामुळे आणि 11 चा स्क्वेअर किती मित्रांनो 128. मग लार्जेस्ट नंबर इथे जर बघायला गेल्या मित्रांनो लार्जेस्ट नंबर काय आहे रे 61. म्हणजे 61 चा स्क्वेअर जर घ्यायला गेल्या 61 चा स्क्वेअर किती आहे मित्रांनो 3721. मग पुन्हा जर बघायला गेल्या काय म्हणलंय सम ऑफ स्क्वेअर रिमेनिंग 2 नंबर्स कोणते 60 स्क्वेअर प्लस किती मित्रांनो 11 स्क्वेअर. 60 चा स्क्वेअर किती 3600 आणि 11 चा स्क्वेअर किती मित्रांनो 128. यांचा जर सम केल्या 1 ला 1 2 ला 2 पुन्हा 6 + 1 7 आणि 3 ला 3 म्हणजे 3721. ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊया. ह्याला इक्वेशन नंबर किती मित्रांनो 2. म्हणजेच फ्रॉम इक्वेशन 1 and 2 RHS इक्वल आहे. म्हणजेच LHS इक्वल होतात की नाही मित्रांनो. LHS 61 चा स्क्वेअर इज इक्वल टू 60 चा स्क्वेअर प्लस 11 चा स्क्वेअर. म्हणजेच द गिवन 3 नंबर्स कोणते कोणते मित्रांनो 61, 60 and 11 आर पायथागोरियन ट्रिपलेट. इक्वल असेल तर ट्रिपलेट म्हणायचं नसले तर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. मग इक्वल आहे म्हणजेच पायथागोरियन ट्रिपलेट. मग आपण होमवर्क साठी मित्रांनो काय गणित घ्या. होमवर्क साठी फर्स्ट क्वेश्चन काय 24, 10, 26. सेकंड क्वेश्चन 10, 37, 35. मग थर्ड क्वेश्चन मित्रांनो थर्ड क्वेश्चन काय 2,5 आणि फोर्थ क्वेश्चन जर बघायला गेले आपण खूप सारे क्वेश्चन आहेत. अजून काय जर घ्यायचं राहिलं 10, 24, 27. पुन्हा इथं 24 च्या जागी काय घ्या मित्रांनो 23. अजून जर बघायला गेले आपण काय गणितामध्ये एवढे गणित आहेत. 5वा जर गणित बघायचं राहिलं तुम्हाला तर 6, 4, 10 हे 5 गणित बघा मित्रांनो. या 5 गणितामध्ये पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ते तुम्ही ठरवा घरी सोडून. ओके. थँक्यू व्हेरी मच लक्ष अकॅडमी.